नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2 जुलैच्या सकाळच्या या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. दीपक शिंदे तुमचं स्वागत करताय. अड्डा 24मध्ये तुमचं स्वागत करतोय. आता ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या विद्यार्थ्यांनो, की तुम्ही तुमच्या अपयशाला आत्तापर्यंत कोणाला जबाबदार धरलेलं आहे. आणि जर तुम्ही दुसऱ्याला सबबी म्हणजे कारण देत असाल, तर तो व्यक्ती आयुष्याच्या वाटेवर कधीच यशस्वी होत नाही. काय क्रिटिसिझम असेल स्वतःपर्यंत घ्या, चांगल्या प्रकारे युटिलाइज करा. आणि आत्तापर्यंतची सगळ्यात धमाकेदार पावसाच्या पिरियडमध्ये एक एक नंबरची सरप्राईज ऑफर आलेली आहे. ती म्हणजे विद्यार्थ्यांनो, Y214 कोड वापरा आणि कोणतंही पण पॅकेज जर तुम्ही अड्डा 24वरून घेणार असाल तर 77% सरळ सरळ डिस्काउंट आहे. आणि इव्हन मी तर म्हणेल 70 बॅच आपली ₹200 उपलब्ध आहे आता डायरेक्ट. ठीक आहे, लिमिटेड पिरियड ऑफरची आहे. तर बघा, जवळपास आता 10 प्रश्न मी डिस्कस करतोय तुमच्यासोबत. आणि महत्त्वाचे जे काही प्लॅनिंग आहे, आतापर्यंत मी अर्थशास्त्राची सिरीज धरलेली होती. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा हा होता की अर्थशास्त्र समजून घेताना आपण बाकीचे पण अँगल समजून घेत होतो, की भूगोलाची तयारी कशी करायची, विज्ञानाची तयारी कशी करायची, इतिहासाची तयारी कशी करायची. मी आज पॉलिटीचे काही कानमंत्र देणार आहे. आता बघा, एक इरिटेटिंग सारखा विषय बनवायचा नाही आपल्याला. प्लॅनिंग, इफ यू आर फेल टू प्लॅन, युअर प्लॅन विल बी फेल. मग त्या प्रकारे आपल्याला उत्तरं काढायचे आणि आपल्याला जोडत चालायचं. बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग पेस इज नॉट करेक्टली मॅच. बरोबर. आता तुम्ही याचं उत्तर आरामशीर सांगू शकतात कमेंट बॉक्समध्ये दिल्यावरती किंवा काय. पण WBC असं लक्षात ठेवू शकतात की वॉटर सोल्युबल जे विटॅमिन्स आहे ते B आणि C आहे. मग फॅटमध्ये कोणता ADEK असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. मग तुम्ही त्या प्रकारे पेअर केलेलंच असतील की कशामुळे काय अडचण येऊ शकते. तर या 23 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो, रिकेट्स. विटॅमिन E मुळे तर इम्पोर्टन्सीचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे मुलं न होणे, जी शुक्राणूंची जी संख्या वाढणे, त्यांची वाढ होत नसते विटॅमिन Eच्या कमतरतेमुळे. तर अयोग्य जोडी कोणती विद्यार्थ्यांनो? D, कारण की CEA ही बरोबर आहे. त्यानंतर इथं हाच विषय नाही आहे, तर विटॅमिन Dचा पण विषय जर आपण केला तर लहान मुलांमध्ये रिकेट्स नावाचा हा आजार होत असतो. जसं विटॅमिन D ऐवजी इथं E ऐवजी इथं D पाहिजे होतं. आणि हा लहान मुलांमध्ये असतो विद्यार्थ्यांनो हा प्रॉब्लेम. आणि वृद्ध माणसांमध्ये ऑस्टिओमॅलेसिया नावाचा हा काय होतो, प्रादुर्भाव होत असतो. कशामुळे? की जिथे आपण म्हणू शकतो की कॅल्शियमची कमी होत असते आणि हाडे ठिसूळ होत असतात, म्हणून तो ऑस्टिओमॅलेसिया. पुढचा प्रश्न घेतो विद्यार्थ्यांनो, 24 नंबरचा. ड्युरिंग रेस्पिरेशन एनर्जी इज डिराइव्ड फ्रॉम. आता बघा, याचं उत्तर नीट समजून घेताना इनहेलेशन आणि एक्सहेलेशन हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. बरोबर. तर याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो, ॲडिनोट्रायफॉस्फेट. बरोबर. एनर्जी कशातून प्राप्त केली जाते? ATPच्या माध्यमातून. तर मग सेलमध्ये जो मायटोकॉन्ड्रिया असतो विद्यार्थ्यांनो, तंतुकणिका, इथं खरं तर काय होत असते, एनर्जीचं संश्लेषण होत असतं. आणि म्हणून आपण तंतुकणिकेला काय म्हणतो, पॉवर हाऊस ऑफ द सेल. आणि ती ATPच्या स्वरूपामध्ये ती मुक्त होत असते. आता बघा, जसं आपण बेसिक काही गोष्टी शिकत असतो बघा. आता जसं नेचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल, ते फेडरल आहे का, किंवा ड्युएल DRच्या स्वरूपाचं आहे का. तर मग असं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. आता आपण भारत हा आपला लोकशाही देश आहे. आता सायन्स डिस्कस करता करता तुम्हाला पॉलिटीचा कानमंत्र किंवा कानपिचक्या का देतोय, रामबाण औषध का देतोय, कारण की कॉम्प्लिमेंटरी विषय आपल्याला एकदा कधी पण लक्षात घ्या, कधी पण थोडंसं आपल्याला असं वाटलं की एखाद्या विषयामध्ये रस कमी झालेला आहे किंवा त्यामध्ये आपल्याला कुठं ना कुठं एक बोर व्हायला लागलंय, तर आराम म्हणजे कामात बदल. तर विषय लगेच स्विच करता आला पाहिजे. एका आठवड्यात कमीत कमी 2 किंवा 3 सब्जेक्ट स्विच करत राहिले पाहिजे. एका विषयाची डेप्थ घेत दुसऱ्या विषयाला सुद्धा आपण तेवढंच टच केलं पाहिजे. आता बघा, जसं एखाद्या विषयाची डेप्थ घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनो, अवांतर वाचन केलं पाहिजे. आता USA, स्वित्झर्लंड असेल, बरोबर, त्यानंतर रशिया असेल आणि कॅनडा असेल. आता इथं हे का सांगतोय तुम्हाला या गोष्टी बघा. हा, US मध्ये आपण काय म्हणतो, USA स्टेट्स, तिथं राज्य म्हणतो त्यांना. तर स्वित्झर्लंडमध्ये तिथं काय म्हणतात, कॅन्टोन्स म्हणतात त्यांच्या छोट्या छोट्या राज्यांना. तर रशियामध्ये काय म्हणतात, रिपब्लिक. बरोबर, रिपब्लिक म्हणतात. आणि कॅनडामध्ये काय म्हणतात विद्यार्थ्यांनो, प्रोव्हिन्सेस म्हणतात. आणि आपल्या इकडं राज्यच आहे. म्हणजे ह्या ज्या काही तुम्हाला पूर्वपरीक्षेमध्ये जर तुम्हाला विचारलंच, गट अ गट ब योग्य जोड्या लावा, की तिथल्या राज्यांना कुठल्या नावाने ओळखलं जातं. आता तसाच
तसाच मुद्दा इथं पण आहे. काय? पेशी अंगके, टोटल पेशी अंगके 7 आहे टोटल. केंद्रक असेल, तंतुकणिका असेल, रायबोझोम्स असेल, लायबोझोम्स असेल, प्लास्टिड्स लवके असतील किंवा काय, असे पेशी अंगके तुम्हाला इथं दिले जातील आणि त्यांचे कार्य शॉर्टमध्ये इथं दिले जातील. मग तुम्हाला त्यांच्या काय करायच्या असतात? जोड्या लावायच्या असतात. अशा प्रकारे त्यांचा जो सिक्वेन्स आहे तो चांगल्या प्रकारे लावत चालायचा असतो. विषय कोणताही असू द्या, जिओग्राफी असू द्या, विज्ञान असू द्या, राज्यशास्त्र का असू द्या, तिथं तुम्ही योग्य प्रकारे जर तुम्हाला पेपर सेटरची मेंटॅलिटी आली तर तुम्ही पेपर सोपा करू शकता, तर आउट ऑफ मार्क घेऊ शकतात विषय. हा एवढं आहे की प्रत्येक विषयामध्ये आउट ऑफ मार्क घेणं अवघड आहे, पण नामुमकिन नाही है, ये याद रखिएगा. तर अशा प्रकारे 1 बाय 1 टप्प्याटप्प्यात चांगल्या प्रकारे गोष्टी क्लिअर करत चला, रॅपअप करत चला आणि विषयांना समजून घेत चला. चिकन पॉक्स कांद्यांचा एक प्रकार आहे. चिकन पॉक्स कशामुळे होत असतो विद्यार्थ्यांनो? तर तो होतो व्हेरिओला व्हायरसमुळे. जीवाणूजन्य रोग, कवकजन्य रोग, एपिडेमिक, पॅन्डेमिक, ह्या ज्या टर्म्स आहे हे ऑलरेडी आपण डिस्कस केले कालच्या लेक्चरमध्ये. तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकता, जनरल प्लेलिस्टमध्ये जाऊ शकतात, तिथं सर्च बॉक्समध्ये चेक करू शकतात. आणि सगळ्यांना सांगतो की रिझनिंग आणि मॅथचे लेक्चर तुम्हाला अड्डाच्या ॲप्लिकेशनवरती सुद्धा उपलब्ध आहे. आणि सरांचा, शिवम सरांचा आणि गणेश सरांचा RRBसाठी, रिजनल रुरल बँकेसाठी स्केल 1 आणि स्केल 2च्या ज्या काही जागा निघालेल्या आहे त्याच्यासाठी आपण एक कोर्स लॉन्च केलेला आहे. तुम्ही अड्डाच्या स्टोअरवरती जा, तिथं चेक करा आणि परिपूर्ण तयारी करा रिझनिंग गुरु आणि मॅथ्स गुरु सरांसोबत. ठीक आहे. पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो, ब्लड ग्रुप वॉज डिस्कवर्ड बाय. तर हे 2 नावं लक्षातच ठेवायचे आपल्याला. काय? लँडस्टीनर आणि विल्यम हार्वे. विल्यम हार्वे यांनी दिलं होतं रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, आणि लँडस्टीनर यांनी दिली होती विद्यार्थ्यांनो ब्लड ग्रुप. हे लक्षात घ्या. ठीक आहे, ब्लड ग्रुप लक्षात घ्या. आता इतक्यात उत्तर सांगितलंच आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, DPT व्हॅक्सिन कशासाठी वापरली जाते? त्या आजारांची आपल्याला नावं महत्वाचे, बरोबर. त्या आजारांचे नाव काय विद्यार्थ्यांनो? डिप्थेरिया, पर्टुसिसिस आणि टिटॅनस. टिटॅनस म्हणजे लहानपणी जो आपल्याला टीटीचं इंजेक्शन घ्यावं लागायचं त्यातला गोष्ट आहे. तर आता पॉलिटीचे जे असं म्हटलं ना, कानपिचक्यामध्ये देणार आहे थोड्याशा, तर आपल्याला बघा बऱ्याच वेळा विचारलं जात असतं की जसं आता डिटेलमध्ये आपण इथं हा पण विचारला जातो प्रश्न की आरोग्य शिक्षणाचा मुद्दा कोणता आहे? आरोग्य शिक्षणामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला असतो? मग त्याच्यामध्ये लसीकरण येतं का? सामाजिक जागृती येते का? दारूबंदी येते का? या सगळ्या गोष्टींचा आपल्या 7वी ते 10वीच्या पुस्तकामध्ये खूप छान प्रकारे विस्तृत वर्णन केलेलं आहे विद्यार्थ्यांना. आणि आता मी राज्यशास्त्राबद्दल काही आपल्या विज्ञानाबद्दल काही ना काही कानमंत्र देतोच आहे. तसंच आता एक गोष्ट इथं प्रकर्षाने मला जाणवते की बऱ्याच ज्या मी टेस्ट सिरीज आधी पण घेत होतो किंवा काय, तर तिथं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपली केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, सुरुवातीला किती विषय होते आणि आत्ता किती विषय? मग त्याची कोणत्या अमेंडमेंटने त्याची संख्या कमी करण्यात आली? आता केंद्र सूचीमध्ये जर आपण काढलं तर सध्या 100 आहे, राज्य सूचीमध्ये काढले तर 61 आहे आणि समवर्तीमध्ये काढले तर 52 आहे. तर आत्ताची सद्यस्थिती ही आहे आकड्यांची. तर सुरुवातीला किती 97 होते, इथं 66 होते आणि इथं किती होते? 47 होते. तर हे कोणत्या अमेंडमेंटने आलेले किंवा कमी जास्त केलेले हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं विद्यार्थ्यांना. हा तुमचा होमवर्क आहे. कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की मला पुढच्या वेळेस मी चेक करेल आणि त्यांच्या नावं मी लेक्चरमध्ये घेईल, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं जर मला चर्चा करायची असेल तर केंद्र सूचीमधले विषय कोणते, राज्य सूचीमधले विषय कोणते आणि समवर्ती सूचीमधले विषय कोणते याची सुद्धा तुम्ही चर्चा करा. आणि काही जर अडचण आली की सर आणखीन कसं करता येईल, तर 87 500 60 932 वरती कॉल करू शकतात. आणि आता जो 77% डिस्काउंट चालू आहे विद्यार्थ्यांनो, मग तुमच्याकडे ऑप्शन कोणते? सप्तर्षी बॅच आपल्याकडे, MPSC कंबाईनची व्हिडिओ कोर्स आहे तुमच्याकडे. अड्डाच्या ॲप्लिकेशनवरती जा किंवा अड्डाच्या स्टोअरवरती जा, तिथं तुम्हाला हे ऑप्शन्स उपलब्ध आहे. आणि 77%चा सरळ वापर करा, Y214 कोड वापरून. ठीक आहे, चालेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. स्टेन्स ऑफ रस्ट ऑन क्लॉथ्स कॅन बी रिमूव्ह. कपड्यांवरील डाग कशाच्या मदतीने आपण लवकरात लवकर काय करू शकतो विद्यार्थ्यांनो? दूर करू शकतो. तर ऑक्झॅलिक ॲसिडच्या मदतीने तुम्ही दूर करू शकतात. आणि जसं आता मी मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं इथं
की केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, यांमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहे. तर फंडामेंटल जो राईट आहे विद्यार्थ्यांना, फंडामेंटल राईटचे जे आपले मूलभूत हक्क आहे, म्हणजे 4 ते 5 गोष्टी मी तुमच्यासोबत लगेच डिस्कस करून काय होतं, तुम्हाला एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप करून देतोय की कोणता जो 6 ग्रुप आहे, बरोबर, किती झाले आता 5, टोटल 6 आहे. पहिला जो ग्रुप आहे विद्यार्थ्यांनो, राईट टू इक्वॅलिटी, बरोबर, राईट टू इक्वॅलिटी. दुसरा ग्रुप आहे विद्यार्थ्यांनो फ्रीडम. त्यानंतर राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, बरोबर, शोषण करण्याच्या अगेन्स्टमध्ये फ्रीडम ऑफ रिलीजन, बरोबर. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो एज्युकेशनल राईट्स आणि रेमेडीज, बरोबर. तर समानतेचा जो हक्क आहे तो कुठून कुठपर्यंत दिलेला आहे, फ्रीडमचा जो अधिकार आहे तो कुठून कुठपर्यंत दिलेला आहे, एक्सप्लॉयटेशन, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, आवाज उठवण्याचा कोणत्या आर्टिकल पासून कोणत्या आर्टिकलमध्ये, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे, ठीक आहे. आणि त्याचे जे डिटेल्स आहे आपण उद्या हवं तर उद्याच्या सेशनमध्ये आणखीन डिटेलमध्ये काही ट्रिक्स लावता येतील का, काही गोष्टी करता येतील का तिथं, तर त्या गोष्टींचा अंतर्भाव करण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि आता कमीत कमी अजून पुढच्या 8-9 दिवस तरी आपले विज्ञानाचेच प्रश्न आपले डिस्कस करणार आहे आपण. त्याच्या पद्धतीने मग तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही सुद्धा विज्ञान वाचून ठेवा. दुपारी जरा बोर होत असेल तर काही ना काही थोडंसं रिझनिंग करून ठेवा, अंकगणित करून ठेवत चला. आणि संध्याकाळच्या वेळेला थोडंसं करंट अफेअर्स सकाळी जरी केलं तरी काही हरकत नाही. संतोष शलार सरांचे लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध आहेतच तसे पण. आणि ज्यावेळेस थोडंसं मी बोललो ना की आराम म्हणजे कामात बदल करा, आपोआप तुम्हाला काय होईल, सुचायला लागेल, हे लक्षात घ्या. 29वा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती. एंटमॉलॉजी इज द स्टडी ऑफ, कशाचा स्टडी आहे हा तर आहे कीटकांचा स्टडी, विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर बर्डचं मला माहिती आहे ऑर्थोनॉलॉजी, आणि फंगीचा जो आहे तो मायकोलॉजी म्हटलं जातं. आता फोसाईलचं मला बघावं लागेल एकदा, ठीक आहे. 30. द ह्युमन बॉडी लार्जेस्ट आर्टरी, आपल्या बॉडीतली सगळ्यात मोठी रक्तवाहिनी कोणती आहे, तर तिचं उत्तर येतं विद्यार्थ्यांनो एओर्टा, महाधमनी. तिला काय म्हटलं जातं विद्यार्थ्यांनो, महाधमनी. मग आता सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या जीवशास्त्राचा कालच मुद्दा काढलेला होता मी, की प्लॅनिंग कसं केलं जातं, त्याच्याबद्दल आपण तुटक कसं प्लॅनिंग केलं पाहिजे. रक्ताभिसरण संस्था असेल, उत्सर्जन संस्था असेल, प्रजनन संस्था असेल, रक्ताभिसरण संस्था असेल, श्वासोच्छ्वास रेस्पिरेशन श्वसन संस्था असेल. हे मराठी नावं सुद्धा किती आपल्याला जड जातं कधी कधी, पण काही नाही, तयारी, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर करत चला, बनत चला, आणि वी विल, आय विल, आय कॅन, हे ॲटिट्यूड डेव्हलप करत चला. आणि त्याच्यासाठी आमच्याशी जोडले जा. जुलैमधली हे सगळ्यात धासू ऑफर आहे, तर लक्षात घ्या. 77% वापर करायला विसरू नका. Y214 या कोडचा वापर करा. लिमिटेड पिरियड ऑफर आहे. त्यात तुम्हाला अड्डाच्या बुक्सचा अंतर्भाव आहे, व्हिडिओ कोर्स तुम्ही उपलब्ध करू शकतात, आणि 2 महिन्याची व्हॅलिडिटी तुम्हाला एक्स्ट्रा आहे. मग मी तुम्हाला आत्ता सांगेल की 15 जूनपासून जरी आपण सप्तर्षी बॅच चालू केली होती तर 12 जुलैपर्यंत आहे, ठीक आहे. तर ती पण सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. येणारा पेड क्लास आपण डिझाईन करतोय, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप करू शकतात. आणि MPSC कंबाईनचा जो आपला व्हिडिओ कोर्स विद्यार्थ्यांनो, तो तुम्ही Y214 करून अड्डा स्टोअरवरती जाऊन तुम्ही परचेस करू शकतात. आणि काही अडचण आली तर 87 560 932 वरती कॉल करू शकतात. आणि ऑलरेडी मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की जो इतरांना सबबी देत असतो तो कधीही सफल होत नसतो. आणि म्हणून आमच्या या चौकटीसोबत चांगल्या प्रकारे बना, आमच्या अनुभवाचा फायदा घ्या, आणि जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत. कारण की लक्षात घ्या, हे केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये आपल्याला मराठी टक्का वाढवायचा आहे, आणि आपलं कर्तृत्व आपल्याला आपल्या आईवडिलांना प्राऊड फील होईल असं काहीतरी करायचं आहे विद्यार्थ्यांनो. आत्तापर्यंत आपण कदाचित कम्फर्ट झोनमध्ये असाल, त्यातून बाहेर या, जास्तीत जास्त जीवतोड मेहनत करा, आणि येणारा काळ सुसह्य करा. आनंदाचे डोही, आनंद तरंग चांगल्या प्रकारे लाईक करा, पॉझिटिव्ह कमेंट करा, शेअर करा, आमचा चॅनल सबस्क्राईब करा, अड्डाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका, त्यातल्या कॉईन्स युटिलाइज करा, जास्तीत जास्त युटिलाइज करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काळजी घ्या. स्टे ॲट होम, स्टे सेफ. सो स्टे ट्यून विथ अस. काळजी घ्या. हॅव अ नाईस डे. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर.